नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 8:30 वाजलेले आहेत. दिवसभरातल्या वेगवान बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. किल्ले शिवनेरीवरील शासकीय शिवजयंती सोहळ्यात गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. सकाळी 7 वाजता पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 8 वाजता शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान असा पालखी सोहळा पार पडला. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या गडाकडे जाणारा रस्ता लोकांनी अगदी खचाखच भरून गेला होता. यावेळी नागरिकांनी गडावर जाण्यासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान पास असणाऱ्यांना गडावर सोडण्यात येत होतं. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून आला. शिवजयंतीनिमित्त राजदूत या सोहळ्याला उपस्थित होते. देशभरातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते. शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेल्याचं बघायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. ट्विट करून अमित शहांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणादायी असल्याचं म्हणत शहा यांनी त्यांना नमन केलं. नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या शिवाजी चौकातून भव्य दिव्य मिरवणूकही काढण्यात आली. सगळे पारंपरिक वेशभूषेमध्ये या उत्साहात सहभागी झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवले गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विक्रमी सूर्य नमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. या उपक्रमामध्ये 400 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 40 मिनिटांमध्ये 1,04,444 सूर्यनमस्कार घालण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या गांधीगेट महाल इथं शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. नागपूर शहरातील शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं हा सोहळा आयोजित केला गेला. सिस्केप संस्था आणि युथ हॉस्टेल महाड यांच्या वतीनं समृद्ध पर्यावरणाकरता सायकल रॅलीला आज अलिबागमधून सुरुवात झाली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी रॅलीला झेंडा दाखवला. शिवजयंतीचं औचित्य साधून निघालेल्या या रॅलीत 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. औरंगाबादमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी हेलिकॉप्टरमधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं होतं. मिरवणुकीत शिवभक्त मोठ्या संख्येनं हजर होते. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात शिवजयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. शहरातील कामतघर या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी काढण्यात आली. यावेळी ढोल ताशे बँड पथकाच्या तालावर भव्य मिरवणूक काढली गेली. ग्रामीण भागातील खारबाव इथं 250 शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण बीड शहर भगवं झालं होतं. यावेळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून शिवजयंतीच्या कार्यक्रमाची ही खास दृश्य आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासाठी टिपली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये ही शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढली गेली. त्यामुळे अवघं कागल शहर भगवं झालं होतं. कागल शहरात शिवज्योतीचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त कागलच्या शिवाजी चौकात महिलांनी पाळणाही म्हटला. कोल्हापुरात एका एसटी चालकानं गाडीतल्या प्रवाशांना शिवाजी महाराजांचं पुस्तक भेट देऊन शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंचं पूजन यावेळी एसटीमध्ये करण्यात आलं. या अनोख्या शिवजयंतीचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. नाशिकमध्येही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. शिवस्तुतीचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना रणवाद्यांच्या म्हणजेच नगाऱ्याच्या तालातून मिरवणूक काढत करण्यात आली. बातमी पुढची रत्नागिरीतून. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली गेली.
या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिवप्रेमी, दापोलीकर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज शिवभक्त समिती खेडच्या वतीनं एक खेड एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खेडमधील भरणी नाका इथून छत्रपती शिवाजी चौक आणि पूर्ण खेडमध्ये ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक निघाली. महत्त्वाचं म्हणजे खेडमधील सगळ्या पक्षाच्या, सगळ्या धर्मातील लोकांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सवच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीला शिवतीर्थहून सुरुवात झाली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यामध्ये तरुण तरुणींनी एकत्र येत शिवाजी महाराजांचा जयघोष केला. संपूर्ण शहर यावेळी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेलं. यावेळी विविध पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढली गेली. यावेळी ढोल ताशे, रेशीम पथक, तलवार प्रात्यक्षिक, मल्लखांब अशा विविध प्रात्यक्षिकांसह सादरीकरण झालं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. पालघरमधील सापान गावात शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. यावेळी महिलांनी शिवपालखी आपल्या खांद्यावर घेत शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली. रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिर यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. साताऱ्यामधील हिरकणी फाउंडेशनच्या वतीनं महिलांच्या वॉकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीनिमित्त आयोजित झालेल्या वॉकेथॉन स्पर्धेमध्ये हजारो महिला नऊवारी साडी नेसून सहभागी झाल्या. यावेळी राजवाडा ते पोवई नाका इथं असणाऱ्या छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली निघाली. नऊवारी साडीमध्ये 500हून अधिक महिलांनी वॉकेथॉन केल्यामुळे याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शिवस्मारक समिती, दौंड नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या वतीनं दौंड शहरातील शिवाजी चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. यावेळी महिलांनी शिवजन्माचा पाळणा सादर केला. दौंड शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष शीतल कटारिया यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांगोल्यातील कोळे या गावी देखील राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्थेकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. शिवजयंतीनिमित्त सामाजिक संदेश देणारी पथनाट्य सादर करण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचं तसंच प्रदूषण कमी करण्यासाठीचा संदेश दिला. लहानग्यांनी यावेळी साहसी खेळांचंही सादरीकरण केलं. खास करून तलवारबाजीचं सादरीकरण मुलांनी केलं. नाशिकमध्ये एक वेगळा शिवभक्त बघायला मिळाला. नांदगाव शहरातल्या संगीता सोनवणे रोज सकाळी पालिकेसमोर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची केवळ साफसफाईच करत नाहीत तर त्याला धुवून नवीन शालही घालतात. त्यानंतर पूजा करून अभिषेक करतात. गेल्या 8 वर्षांपासून दररोज न चुकता त्या हे अविरत कार्य करत आहेत. हिंगोली शहरात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, मावळे यांचे देखावे लक्षवेधक ठरले. अश्वारूढ शिवरायांच्या रूपानं साक्षात शिवशाही अवतरल्याचं भासत होतं. या मिरवणुकीमध्ये सांगली, कोल्हापूर इथल्या पूर परिस्थितीचा देखावा साकारण्यात आला. शिवजयंतीचा योग साधत आज आदिवासी क्रांती दलातर्फे आदिवासी समाजातील पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक आणि बुटांचं वाटप करण्यात आलं. आदिवासी क्रांती दलाच्या सीबी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी क्रांती दलाच्या आवाहनानंतर समाजातील काही घटकांनी पुढे येत मदत केली. लातूर शहरामध्ये शिवजयंतीचं औचित्य साधून शहरातल्या 3ऱ्या शिवभोजन सेंटरचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुखांनी केलं. लातूर शहरात याआधी देखील शहरातल्या बँडस्टँड, शहरातली बस स्टँड आणि मार्केट यार्ड या परिसरामध्ये शिवभोजन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई या परिसरात देखील आता नव्यानं शिवभोजन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील एका शिवप्रेमीनं महाराजांना अनोखी मानवंदना दिली. रिक्षाचालक असलेल्या सुजित मंडलिक यानं नागरिकांना आज दिवसभर रिक्षा प्रवास मोफत देऊन अनोखी भेट दिली.
सुजितनं बदलापूरच्या वडवली बेलवली या भागात राहणाऱ्या नागरिकांकरता ही मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे। महाविकास आघाडी समन्वय समितीची आजची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही बैठक उद्या किंवा परवा होण्याची शक्यता आहे अशी माहिती अशोक चव्हाणांनी दिली। शिवसेनेनं 2 मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत। आज किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं। अजितदादा, इतकी वर्ष आपण उगाच दूर होतो, मधली वर्ष आपण उगाच वाया घालवली, उगाचच इतकी वर्ष वेगळे राहिलो, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं अशी खंत व्यक्त करतानाच आता पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। राज्याच्या प्रमुखांनी तरी 2-2 शिवजयंत्या साजऱ्या करू नयेत, जी शासनमान्य शिवजयंती आहे तीच साजरी करावी असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। नारायण राणे यांनी आज मराठा समाजाच्या शिवजयंतीला हजेरी लावली। यावेळी शिवरायांच्या पुतळ्यालाही त्यांनी वंदन केलं। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना 33 कोटी वृक्ष लागवडीचं मिशन सुरू करण्यात आलं होतं। सत्ता बदल झाल्यानंतर या मिशनच्या एकूणच स्थितीचा आढावा घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। या चौकशी अहवालावर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली। निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून अशी चौकशी होऊ द्या अशी मागणी त्यांनी केली। गेल्या सरकारनं 50 कोटी वृक्ष लावले, त्यातले किती जगले याची राज्य सरकारनं चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली। न्यायालयीन चौकशी नंतर होईल, पण आधी न्यायालयीन चौकशी व्हावी असं वडेट्टीवार म्हणाले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या लेट मी से इट नाव या पुस्तकावरून सध्या वादळ निर्माण झालंय। 26 अकराच्या मुंबईतील हल्ल्यानंतर अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असलेला दहशतवादी मुंबई पोलिसांनी जिवंत पकडला। कसाबकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। ही शक्यता असल्यानेच दाऊद इब्राहिम त्याला ठार करू इच्छित होता। ISISनं दाऊदला कसाबची सुपारी दिली होती, त्यासाठी त्यानं त्यांच्या काही खास माणसांना जबाबदारीही दिली होती असं मारियांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं होतं। दाऊद इब्राहिमनं कसाबला मारण्याचा कट केला होता, या दाव्यात तथ्य असू शकतं असं वक्तव्य केलंय 26 अकरा हल्ल्याचे तपास अधिकारी रमेश महाले यांनी। दाऊदनं कसाबला जेलमध्ये मारण्याचा कट केला होता असा दावा राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केलाय। यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। 26 अकराच्या हल्ल्याला हिंदू दहशतवाद भासवण्याचा प्रयत्न लष्कर-ए तय्यबानं केला होता, या राकेश मारियांच्या दाव्यात तथ्य आहे असं जयंत पाटील म्हणाले। मुंबईतल्या माझगाव इथं GST भवनाला लागलेली आगीत जीवाची पर्वा न करता कुणाल जाधव यानं तिरंगा सुखरूप खाली उतरवला होता। आग लागली असताना 9 मजले चढून त्यानं इमारतीवरील तिरंगा झेंडा खाली उतरवला। त्याच्या या धाडसाचं कौतुक होतंय, त्याची दखल राज्य सरकारनंही घेतली। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाधव यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून घेतलं। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला। चमचम विद्याई घमघम याची प्रचितीच नागपूर पालिकेतल्या अधिकाऱ्यांना शाळेनंतर पहिल्यांदाच आली असावी, कारण शिवजयंतीच्या निमित्तानं महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तुकाराम मुंढे गुरुजींनी आज कर्मचाऱ्यांची शाळा घेतली। नागपूर महापालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे, तेव्हापासून मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम हाती घेतलंय। आयुक्तपदाचा भार स्वीकारणाऱ्या मुंढेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या। त्यानंतर गुरुवारी मुंढे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना खडसावलं। शिवजयंतीनिमित्त नागपूर महापालिकेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमात एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलची रिंग वाजली। अचानक मोबाईल वाजल्याने मुंढे यांनी शाळा घेत कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं। विशेष म्हणजे जीन्स घालून आलेल्या एका कर्मचाऱ्याला मुंढे यांनी सुनावलं। औरंगाबाद महापालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि भाजप समर्थक स्थायी समिती अध्यक्ष गजानन बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मातोश्रीवर शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला।
हायबर लाईनवरील लोकलमध्ये तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेलापूर स्टेशनवर उतरायचं होतं, मात्र बेलापूर स्टेशन आल्यानंतर 3 प्रवाशांनी उतरू न दिल्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. यानंतर खारघर स्थानकावर उतरून प्रवाशांनी या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. इथं प्लॅटफॉर्मवर बसवलेला सरकता जिना अचानक उलटा सुरू झाला. हा जिना वरती जाण्याऐवजी खाली आला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि यात 2 प्रवासी जखमीही झाले. पराभव करत न्यूझीलंडनं T20 मालिकेच्या पराभवाचा वचपा काढला. आता दोन्ही संघ कसोटी सामन्यांसाठी सज्ज झालेत. 21 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करतायत. यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वेलिंग्टनच्या स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. या मालिकेत किवींवर मात करण्यासाठी विराट सेना कसून सराव करतेय. कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया सरावासोबत थोडी मौजमस्ती करतानाही दिसतेय. टीम इंडिया सध्या वेलिंग्टनमध्ये आहे. यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे गोलंदाज बुमराह आणि शुभमन गिल हे रॅपिड फायर राऊंड खेळताना दिसले. बुमराहनं शुभमनला काही प्रश्न विचारले, त्यावर शुभमननं मजेशीर उत्तरे दिली. क्रीडा विश्वातल्या या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.